मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. भारतीय संस्कृती ही जगातील एक महत्त्वपूर्ण संस्कृती म्हणून ओळखली जाते. मराठवाडा मुक्ती लढा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण लढा म्हणून ओळखला जातो. भारत देशाला प्राचीन काळापासूनचा इतिहास निर्माण झालेला आहे. आपल्या भारत देशावर ब्रिटिशांनी राज्य निर्माण केलं होतं आणि भारताचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांनी केलेले होते. ब्रिटिशांनी भारतावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला होता. ब्रिटिश भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. ब्रिटिशांनी आपणाला भयानक अशा स्वरूपाचा त्रास दिलेला होता. या छळाला आपली भारतीय जनता कंटाळली होती. अशावेळी अनेक समाजसुधारक, आंदोलक, क्रांतिकारक हे पुढे आले आणि ब्रिटिशाची कट कारस्थाने उधळून टाकण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या क्रांतिकारकांनी आपल्या भारतीय देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी महाराष्ट्रातील आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. म्हणून भारतातील महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचे घटक राज्य आहे. महाराष्ट्रात मराठवाडा हे प्रादेशिक नाव असून या प्रदेशात हैदराबादचा निजाम यांनी आपल्या राजवटीमध्ये विविध भाषा बोलणाऱ्या लोकांचा व प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोलीभाषेवरून प्रत्येक प्रदेशाची ओळख केली होती. मराठी भाषा बोलणारे या प्रदेशाला मराठवाडा या नावाने ओळखले जायचे. मराठवाडा प्रदेश निजामाच्या राजवटीखाली होता. जरी आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. म्हणून निजाम उल मुल्क यांनी मोगल बादशहाच्या दुर्लभतेचा फायदा घेऊन दक्षिण भारतातील हैदराबाद या ठिकाणी स्वतंत्र राज्याची स्थापना 1724 मध्ये केली. निजाम उल मुल्क यांच्या वंशजांनी जवळपास 224 वर्ष सत्ता उपभोगण्याचे कार्य केले होते आणि निजामाचं राज्य मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटक या प्रदेशावर होतं. पहिला निजाम उल मुल्क होता आणि शेवटचा निजाम मीर उस्मान अली हा होता. निजाम सरकारने दडपशाहीची धोरणे स्वीकारली होती. मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटकाच्या प्रदेशातील जनतेवर छळ मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचे कार्य केले होते. जनता या छळाला कंटाळलेली होती. निजामाची विचारसरणी सरंजामशाही व हुकुमशाही स्वरूपाची होती. निजामाला जनतेबद्दल अजिबात प्रेम नव्हते. राजकीय दडपणाखाली असलेला समाज जागृत होण्यासाठी 20वे शतक उजडावे लागले आणि राजकीय जागृती घडून आली. समाज संघटित होऊन एकत्र आला. निजामाच्या विरोधात सर्व समाज पेटून उठला होता. निजामाने हिंदू प्रजेवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला होता आणि संस्थानामध्ये रजाकार देखील मोठ्या प्रमाणात आणण्याचा कट करत होते. आपला भारत देशाचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मसुदीपणे 565 संस्थानापैकी बऱ्याच संस्थानाचे 1947 पूर्वीचे विलिनीकरण करून घेतले होते. परंतु 7व्या निजाम मीर उस्मान अली खान हा स्वतंत्र भारतामध्ये विलीन होण्यास तयार नव्हता. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांची ओळख होती. स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी अत्यंत संयमाने लढा दिला. अनेक वेळा तुरुंगवास भोगला होता. जवळपास 15,000 लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचे कार्य केले होते. म्हणून स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, अक्र वाघमारे, आनंद भालेराव यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले. त्याचप्रमाणे विद्यार्थी आंदोलन हैदराबाद संस्थानामध्ये घडून आले होते. परिस्थिती बिकट होत चाललेली होती. म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील कॉलेजमधील राष्ट्रभक्त तरुणांची संख्या जास्त प्रमाणात वाढत होती. अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे वंदे मातरम अशा स्वरूपाचे नारे दिले. आपल्या हातातला झेंडा पडू दिलेला नाही. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हातात झेंडा घेऊन
हातात झेंडा घेतला, वंदे मातरमचा नारा दिला. म्हणून हैदराबाद मुक्ती लढ्याची सुरुवात विद्यार्थी आंदोलनापासून त्यांची झाली आणि 7 नोव्हेंबर 1947मध्ये भारत सरकारने जसे ते करार केला. पण निजाम पाकिस्तानमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु आपल्या सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. निजामाच्या तावडीतून हैदराबाद संस्थान मुक्त झाले आणि हैदराबाद संस्थानांतर्गत मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक प्रदेश आपल्या भारतात विलीन झाले. मराठवाड्यातील शूरवीरांनी हा लढा यशस्वी करण्याचे कार्य केले. त्यामुळे आपणाला 17 सप्टेंबर 1948 रोजी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मराठवाडा या प्रांताला स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कल्लाळी या गावाचा इतिहास गौरवशाली अशा स्वरूपाचा आहे. कल्लाळी या गावामध्ये जवळपास 35 वीर हुतात्मे झालेले होते. जून महिन्यामध्ये 1948 रोजी महसूल गोळा करण्याचे कार्य करण्यात आले. यामध्ये आप्पासाहेब नाईक यांनी सारा भरण्यास नकार दिला. त्यावेळेस आप्पासाहेबाची बातमी हैदराबादला कळविण्यात आली. कल्लाळी या ठिकाणी सशस्त्र पोलिसाची टोळी पाठवण्यात आली. 29 व 30 जून आणि 1 जुलै 1948 रोजी कल्लाळी या गावावर हल्ला करण्यात आला. आप्पासाहेब नाईक शहीद झाले. आप्पासाहेब नाईक यांच्यासोबत जवळपास 35 व्यक्ती शहीद झाले. नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे यांच्या अंतर्गत 2008 पासून मराठवाड्यामध्ये मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुक्ती शहीद झालेल्या हुतात्म्यांना, त्यांच्या स्मारकास व त्यांच्या नातेवाईकांना भेटी देण्यासाठी रणयात्रा आयोजित करण्यात येते. 13 सप्टेंबर व 14 सप्टेंबर अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व शहीदांच्या नातेवाईकांना भेट देऊन या शहीदाचे पुण्यस्मरण केले जाते. अशा स्वरूपाची रणयात्रा ही महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे यांनी ही परंपरा घालून दिलेली आहे. आज ही परंपरा जपली जाते. भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे यांचे हैदराबाद मुक्ती लढ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचे योगदान राहिले आहे. लेखक सूर्यवंशी MS, सहशिक्षक श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड.